पुलिस को आमतौर पर लोगों का मुहाफिज समझा जाता है, लेकिन कभी कभार यही पुलिस एहलकार ऐसी हरकतें कर गुजरते हैं जिससे इंसानियत शर्मिंदा हो जाती है। ऐसी ही शर्मनाक हरकत पुलिस एहलकार राम चांदनी ने की है, जिसमें इसने अपनी 7 साला बेटी के साथ बदअखलाकी का मुजाहरा किया। इस मामले में राम चांदनी के खिलाफ मुकदमा दर्ज किया गया है। इस सिलसिले में मिलने वाली तफसीलात के मुताबिक शिवाजी नगर पुलिस स्टेशन में खिदमत अंजाम देने वाले पुलिस एहलकार राम चांदनी ने कुछ सालों कबल जय भीम नगर की रहने वाली एक खातून के साथ दूसरी शादी की थी। इन्हें 3 औलादें हैं। सबसे छोटी उम्र की 10 साल की बेटी के साथ इसने इंसानियत को शर्मसार करने वाली हरकतें की। इस तरह की शिकायत मुतासरा लड़की की मां ने की है। हैरत अंगेज बात यह है कि मुतासरा लड़की की मां को इस मामले में शिकायत दर्ज करने के लिए शिवाजी नगर पुलिस स्टेशन के कई चक्कर काटने पड़े। आखिरकार ये मामला डीआईजी के पास पहुंचा। उसके बाद डीआईजी के हुक्म पर मंगल के रोज मुलजिम राम चांदनी के खिलाफ शिवाजी नगर पुलिस स्टेशन में इस्मत रेजी और पोस्को कानून के तहत मुकदमा दर्ज किया गया है। इस मामले में मुतासरा लड़की की जानिब से एडवोकेट समीर कुलकर्णी ने नुमाइंदगी की। बुध के रोज मुलजिम को अदालत में पेश किए जाने पर अदालत ने 2 दिनों की पुलिस तहवील में रवाना किया है। इस दौरान इस वाक़े की खबर आम होते ही पुलिस महकमे में हलचल मच गई है। माझ्या नवऱ्याचं नाव राम चांदणे आहे। त्याने माझ्या मुलीसोबत लैंगिक छळ केलेला आहे बऱ्याच वर्षापासून, आणि त्याच्यापासून माझ्या आणि माझ्या लेकरांना जीव धोका आहे। त्याच्यापासून मला 3 मुलं आहेत। माझ्या सर्वात लहान मुलीसोबत त्याने सतत लैंगिक छळ करायचा आणि मम्मीला सांगलीस तर मी तुला जीव मारून टाकतो, तिला मारहाण करायचा। आणि जेव्हा मला हे प्रकार कळला त्यावेळेस मी त्याला बोलले, भांडण झालं आमचं। त्यावेळेस त्यानं मला मारहाण केला, माझ्या मुलांना मारहाण केला आणि मला म्हणला हा प्रकार जर तू बाहेर आणलीस तर तुझं जगणं आणि तुझ्या लेकरांचं जगणं मी असह्य करल। तुझ्या लेकरांना मी मारून टाकतो, तुला मारून टाकतो। मी पोलिसाचा माणूस आहे, मी आयजीचा माणूस आहे, मी डिपार्टमेंटचा आहे असं म्हणून सर तो मला धमकवत असत। म्हणून मी भिवून एवढे दिवस काय पाऊल उचलला नाही आणि अधूनमधून तो घराकडे यायचा, भेटायचा, मुलीला धरून ओढायचा, मुलीसोबत ते प्रकार करायचा, असे त्याचे प्रकार चालू होते। काल 8 दिवसापासून मी पोलीस स्टेशनला येत आहे। पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून घेतला नाही। पोलीसवाल्यांनी हाकलून लावलं ठाण्यात, शिवाजीनगर पोलीस स्टेशनवाल्यांनी। आणि मग मी तिथून मग SP ऑफिसला गेले, IG ऑफिसला गेले, कलेक्टर ऑफिसला गेले। त्यानंतर त्यांना इनवॉटमध्ये अर्ज दिला आणि मग काल मी IG साहेबांना समक्ष भेटायला गेल्याच्या नंतर साहेबांना मी भेटले आणि साहेबांनी मला मदत केली आणि तात्काळ कालच्या डेटमध्ये गुन्हा दाखल केला। हे सगळं काही साहेबांमुळे झालेलं आहे, IG साहेबांमुळे।